आम्ही एक पाऊल पुढे टाकलंय. तटकरेंचं काम करतोय ना, मग छगन भुजबळांनाही आमचं काम करावं लागेल. भरत गोगावले. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा केल्यानंतर ही जागा लढवण्याचा शिंदे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. या जागेवरून आता शिंदे गटाचे अजर बोरस्ते किंवा हेमंत गोडसे हे उमेदवार असू शकतात. अमित शहा यांनी नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांचं नाव सुचवलं होतं, मात्र शिंदे गटाने कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडण्यास नकार दिला. त्यामुळे अद्यापपर्यंत नाशिक लोकसभेचा उमेदवार जाहीर होऊ शकला नव्हता. आता लोकसभेच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत छगन भुजबळ शिंदे गटाच्या उमेदवाराला कितपत मदत करतील याबाबत साशंकता आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांचे एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहेत. आम्ही या निवडणुकीत एक पाऊल पुढे टाकत आहोत. सुनील तटकरेंसाठी काम करत आहोत, मग छगन भुजबळांनीही आमचं काम केलं पाहिजे असं गोगावले यांनी म्हटलं आहे. आमच्या इथे तटकरे साहेबांची सीट आहे. आम्ही पण एक पाऊल पुढे टाकून काम करतो आहे. ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार त्या आता सुनेत्राताई पवार तिथे आम्ही गेलो प्रचाराला. त्यानंतर आढळराव पाटील यांच्याही प्रचाराला गेलो होतो. जिथे त्यांना आमची आवश्यकता तिथे आम्ही जातो आहे. आम्हाला आवश्यकता तिथे त्यांनी यावं. आपण 45चा आकडा पार करू शकतो असं भरत गोगावले यांनी म्हटलं आहे. छगन भुजबळ यांनी नाशिकमधून माघार घेतल्याबद्दल मला माहिती नाही, पण तुम्ही सांगताय म्हणजे त्यामध्ये तथ्य असेल. आम्ही महायुतीतर्फे भुजबळ साहेबांचं अभिनंदन करतो. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं असेल आणि 45चा आकडा पार करायचा असेल तर एकमेकांना समजून घेणं गरजेचं आहे. भुजबळांनी ही गोष्ट समजून घेतली तर मी त्यांचं अभिनंदन करतो असं गोगावले यांनी म्हटलं आहे. आता मी अजून काय ऐकलेलं नाही, पाहिलेलं नाही, परंतु आपण सांगताय म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी तथ्य खरं असणार आहे. तर आम्ही अभिनंदन करतो भुजबळ साहेबांचं. जर महायुतीमध्ये पंतप्रधान मोदी साहेब करायचे असतील परत आणि 45 पार करायचं असेल तर असं एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे. आणि ते जर त्यांनी समजून घेतलं असेल तर आम्ही त्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो. पण सर त्यांनी असं देखील सांगितलं की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मला तिकीट लढवायला सांगितली होती, तरी देखील ही जागा काय ती डिक्लेअर मला झाली नाही, म्हणून मी एक प्रकारे नाराजी व्यक्त करत त्यांनी माघार घेतली. ते आता त्याच्याबद्दल आम्ही काय सांगू शकत नाही आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये काय असेल ते वेगळं असू शकतं. परंतु महायुतीचा जो काय तिढा काही ठिकाणी थोडा होता तो आता सुटत आलेला आहे. आणि ही जागा बरेच दिवस खोळंबली होती की काय करणार, कोणाला जाणार, कसं होणार, काय होणार, अनेक उलटसुलट चर्चा. आणि त्या अनुषंगाने जर स्वतःहून जर भुजबळ साहेबांनी सांगितलं असेल तर मग त्यांचं स्वागत. याचा अर्थ असा समजावा का की ही जागा आता धनुष्यबाणाला मिळणार हे समजावं का? ही जागा आमची सिटिंग खासदार म्हणून शिवसेनेचीच होती, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याप्रमाणे ती आम्हाला मिळावी आणि आमचा तिथं कॅन्डिडेट असावा हे आम्हाला वाटतं. तर याच्यानंतर आता ठाण्याची जागाची देखील अजूनही निर्णय झाला नाही आहे. आपण मुख्यमंत्र्यांना भेटून आलेले आहात, काही अजून काही झालं? ठाण्याच्या जागेचा पण या 2 दिवसामध्ये तिढा सुटणार आहे. अडचणीचं काही नाही आहे. लक्षात आलं का? जर आम्हाला मोदी साहेबांना पंतप्रधान करायचं असेल, 400 पार करायचं असेल, इथं 45 पार करायचं असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या एकमेकांनी समजून चालायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर चाललो तर आपण 45 पार करायला काय अडचण लागणार नाही. आणि बोरस्ते असा वाद तिकडे दिसतोय. कुठेतरी भाजपचा देखील सर्वे होता, त्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ त्या पद्धतीने काम करतील का? करावंच लागल. कारण त्यांच्या पण सीट आता आमच्या इथं तटकरे साहेबांची सीट आहे. आम्ही पण ते करतोय ना काम. एक पाऊल पुढे टाकून आम्ही काम करतोय. मग ज्या ठिकाणी ज्यांचे उमेदवार आहेत, आता सुनेत्राताई पवार तिथं आम्ही परवा गेलो होतो प्रचाराला. त्यानंतर आढळराव पाटील आम्ही प्रचाराला गेलो होतो. म्हणजे जिथे त्यांना आवश्यकता आमच्या तिथं आम्ही जातो आहे. आम्हाला जिथं येते तर त्याने यावं. ह्याच्यामध्ये 45 पार आपण करू शकतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.